एक दोन संख्यांची बेरीज 32 आहे तर त्यापैकी एक संख्या याची चारपट बरोबर 72 आहे तर दुसरी संख्या कोणती पहा. आता दोन संख्येची बेरीज किती आहे म्हणजे 32 आहे. आता आपण ऑप्शन सोडू. जर समजा आपण ऑप्शन क्रमांक 2 समजा 14 घेतलं. दोन संख्येची बेरीज 32 आहे त्यापैकी एक संख्या समजा 14 आहे तर 32 वजा 14. 32 मधून 14 गेले म्हणजेच 12 मधून 4 गेले 8 इथं 1 आला म्हणजे किती उरले 18. म्हणजे पहिली संख्या समजा 18 आहे आणि समजा दुसरी संख्या समजा आपला पहिली संख्या समजा 14 आहे दुसरी संख्या समजा 18 आहे. दोन संख्येची बेरीज 32 येते व एका संख्येची चारपट म्हणजे 18ची जर का आपण चारपट करतो म्हटलं 18 चौक 72. 72 असल्यास दुसरी संख्या कोणती येणार मग 14 म्हणून पर्याय क्रमांक 2 14. प्रश्न क्रमांक दुसरा. जर दोन 1 3 5 4 6 संख्येच्या अंकांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली तर किती अंक समान म्हणजे आहे त्याच जागी त्याच स्थानावर राहील. म्हणजे चढत्या क्रमाने मांडणी करायची म्हणजे पहिले कोणता अंक येणार लहान म्हणजे इथे येणार 1 इथे येणार 2 इथे येणार 3 इथं 4 इथं 5 आणि 6. तर कोणता अंक तिथंच राहणार म्हणजे पहा. इथं 2च्या ठिकाणी 1 आला 1च्या ठिकाणी 2 3च्या ठिकाणी 3 झाले 4च्या ठिकाणी 5 झाले 5च्या ठिकाणी 4 झाले 6च्या ठिकाणी 6च आहे म्हणजे किती अंक बदलले 2 अंक बदलले. पण पर्याय क्रमांक 2. पेन्सिल प्रश्न क्रमांक 3. 3 पेन्सिल आणि 5 पेनाची एकूण किंमत 101 रुपये आहे. जेव्हा की 5 पेन्सिल आणि 3 पेनाची एकूण किंमत 91 रुपये आहे तर 2 पेन्सिल व 2 पेनची किंमत किती पहा. आता इथं काय म्हणते. आता समजा आपण पेन्सिल तर पेन्सिल म्हणजे समजून घेऊ आपण x आणि पेन म्हणजे समजून घेऊ आपण y. तर 3 पेन्सिल आणि 5 पेन तर 3 पेन्सिल म्हणजे 3x अधिक 5 पेन याची एकूण किंमत आहे म्हणते 101 रुपये. त्यानंतर 5 पेन्सिल म्हणजे 5x अधिक 3y म्हणजे 3 पेन याची एकूण किंमत किती रुपये म्हणते 91 रुपये आहे. तर इथं या ठिकाणी 2 पेन आणि 2 पेन्सिल याची किंमत आपल्याला विचारली. मग आता पहा काय करू. लक्षात घ्या की पेनची किंमत पेन्सिलने आलेली आहे पेन्सिलची किंमत पेनने आलेली आहे म्हणून या ठिकाणी आपण काय करू सरळ याची बेरीज करून घेऊ. 5 आणि 3 किती होणार इथं 8x अधिक 3 आणि 5 किती होणार इथं 8y बरोबर याची बेरीज करतो म्हटलं 9 आणि 1 2 म्हणजे 192 म्हणजे 8x आणि 8y बरोबर किती होणार 192. म्हणजे जर आपले जे का समजा आपण इथं या ठिकाणी पेन्सिल आणि पेन म्हणतो म्हटलं 8x आणि 8y म्हणजे 8 पेन आणि 8 पेन्सिल याची एकूण किंमत किती 192. तर त्याचप्रमाणे काय म्हणते 2 पेन्सिल आणि 2 पेन याची किंमत किती. मग इथं लक्षात येते पहा हे 8 आहे इथं 2 आहे म्हणजे 8 वरून 2 झाले म्हणजे काय केला भागेला काय केलं या ठिकाणी 4 केलेला आहे. मग 8 वरून 2 झाले म्हणजे भागेला 4 केलं. मग इथे या ठिकाणी काय करा येले सुद्धा 4 ना भागाकार करा म्हणजे 4 चौक 16 उरले किती आपल्याला 3 4 8 32 म्हणजे 2 पेन आणि 2 पेन्सिलची किंमत किती 48 रुपये. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4. 0.23 च्या डोक्यावर रेष आहे अधिक 0.23 याच्या डोक्यावर या ठिकाणी रेष आहे. मग पहा आता आपल्याला याची बेरीज विचारली. मग आता ज्या अंकाच्या डोक्यावर रेष किंवा टिंब असेल याचा अर्थ काय होते का ते जे संख्या आहे किंवा तो जो अंक आहे तो पुन्हा 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 त्याच त्या गटानं आलेला आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ येईल जो अंक आलेला पुन्हा पुन्हा आपण म्हणजे 23च्या डोक्यावर रेष आहे म्हणजे 23 आपण असा गट लिहिला. मग इथं 0 2 3 मग आता फक्त इथं 3च्या डोक्यावर रेषा आहे म्हणजे काय करू आपण 3 हा अंक पुन्हा पुन्हा लिहू. 3 हा अंक पुन्हा याची बेरीज म्हणते आपण बेरीज करून पहा. इथे बेरीज जर काय करतो म्हटलं आपण समजा आपण 3च अंक घेऊ 3 आणि 3 किती झाले 6 3 आणि 2 5 3 आणि 3 6 3 आणि 2 5 इथे किती झाले 3 आणि 3 6 2 आणि 2 किती झाले 4 म्हणजे किती आला 0.4656 म्हणजे आता आपल्याला कोणता अंक रिपीट दिसते 65 रिपीट दिसते म्हणजेच काय 0.465 अंक रिपीट आणि 65च्या डोक्यावर रेष येणार म्हणून 0.465च्या डोक्यावर रेष म्हणजे पर्याय क्रमांक x अधिक 1/x बरोबर 4 तर x चा घात 3 अधिक x चा घात 3 बरोबर प्रश्नार्थ चिन्ह. मग पाहायचं लक्षात द्या. आता इथं या ठिकाणी x चा घात काहीच नाही म्हणजे 1 आहे इथं x चा घात काय दिलेला आपल्याला 3 दिलेला आहे इथं 4 दिलेला आहे म्हणजेच पहा इथं 3 इथं 4 आहे. आता 3 दिलेला आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं 1 आहे एकूण आपले काय करणार 3 करणार आहे. तर याच्यासाठी सूत्र येते n चा घात वजा 3n n म्हणजेच काय ह्या बरोबरच्या दिलेली संख्या म्हणजेच काय होणार इथे या ठिकाणी 4 चा घात गुणेला 3 गुणेला 4 4 चा घात होते 64 4 अधिक 12 64 मधून 12 गेले किती उरते 52 म्हणून पर्याय क्रमांक 4 52. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. 5009 ह्या संख्येतील अंक वापरून 4 अंकी असलेले वेगवेगळे किती संख्या 4 अंकीच पाहिजे ठीक आहे. मग 5009
मग आपण काय म्हणू शकतो अजून 5 9 0 0 5 0 9 0. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 9 0 5 0 त्यानंतर 9 5 0 0 त्यानंतर 9 0 0 5. ठीक आहे. मग त्यानंतर जर आपण वापर करतो म्हटलं तर 0 6 5 0 5 0 9 हे वापरू शकत नाही, कारण की इथं काय होणार तीनच अंक येणार. शून्य जर का एखाद्या संख्याच्या समोर लागला त्याला अर्थ नसते, म्हणून फक्त किती संख्या तयार होणार इथं ह्या 6च संख्या तयार होणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 6. प्रश्न क्रमांक 7 216 ला कोणत्या लहानात लहान संख्येने भागले तर उत्तर पूर्ण वर्ग येणार. मग पहा 216 ला कोणत्या लहानात लहान संख्येने भागले, म्हणजे समजा आपण 6 ने जर काही भागतो म्हटलं तर 6 3 18 तर 3 उरले 6 7 36 म्हणजे 36 काय पूर्ण वर्ग संख्या. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 3 मुलांना 27 वह्या वाटल्या तर एक ग्रोस वह्या किती मुलांना वाटणार. मग आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजे. म्हणजे समजा इथं एक डझन म्हणजे किती वस्तू होत असते. एक डझन म्हणजे वस्तू होते आपल्यावर किती 12 वस्तू होत असते. त्यानंतर 12 डझन म्हणजेच किती होणार एक ग्रोस होत असते. एक ग्रोस 12 डझन म्हणजे एक ग्रोस. म्हणजेच या ठिकाणी म्हणू शकतो आपण 144 वस्तू म्हणजेच काय म्हणू शकतो आपण एक ग्रोस म्हणू शकतो. 12 डझन म्हणजे काय होत असते 144 वस्तू होत असते. त्यानंतर एक दस्ता म्हणजेच म्हणतो आपण याला 24 कागद. त्यानंतर एक रिम म्हणतो असतो म्हणजे आपण 480 कागद. मग आता आपल्याला काय विचारलं की एक ग्रोस वह्या किती, म्हणजेच पहा 3 मुलांना 27 वह्या वाटल्या तर एक ग्रोस वह्या म्हणजे किती 144 वस्तू म्हणजे 144 वह्या किती मुलांना वाटणार. म्हणजे तिरपा गुणाकार म्हणून 27 आपलं 144 गुणिला 27 भागेला 3. जर का आपण भागाकार देतो म्हटलं ठीक आहे, याचा गुणाकार इकडे म्हणजे नाही 144 गुणिला काय होणार 3 भागेला काय होणार 27. 3 1 3 3 9 27 9 1 9 9 7 54 म्हणजे किती मुलांना वाटणार 16 मुलांना वाटणार. पर्याय क्रमांक 3 16. 9 म्हणते पुढीलपैकी कोणते अचूक विधान ओळखा. म्हणते सर्व नैसर्गिक संख्या हे पूर्ण संख्या असतात. पहा आता नैसर्गिक संख्या सुरुवात कुठून होते 1 2 3 4 5 6 पासून टिंब अनंतपर्यंत. वस्तू मोजण्यासाठी ज्या अंकाचा आपण वापर करतो त्याला काय म्हणतो असतो नैसर्गिक संख्या म्हणतो. म्हणून आता वस्तू मोजण्यासाठी शून्याचा वापर करत नाही. मग पहा परिमेय संख्या ह्या अपूर्णांका स्वरूपात मांडता येतात. बरोबर आहे. अपूर्णांका स्वरूपात म्हणजे अंशाने छेद समजा आपण 3/4 लिहू शकतो किंवा 4/2 लिहू शकतो किंवा 7/8 लिहू शकतो. परिमेय संख्या अपूर्णांका स्वरूपात मांडता येतात. बरोबर. सर्व नैसर्गिक संख्या हे पूर्ण संख्या असतात. मग आता नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून आणि पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते 0 1 2 3 4 टिंब पासून तर अनंतपर्यंत. मग सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहे, कारण की इथं सुरुवात 1 पासून आली इथं सुरुवात 0 पासून आली म्हणजे 1 याच्यात समाविष्ट आहे. म्हणून सर्व नैसर्गिक संख्या हे पूर्ण संख्या आहे. ठीक आहे, पहिलं बरोबर आहे. दुसरं परिमेय संख्या अपूर्णांकात लिहिता येतात. बरोबर आहे. त्यानंतर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या अनंत आहे, हे चुकीचं आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या येते -1. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या येते अनंत. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या येते 1 आणि सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या येते अनंत. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या सर्वात लहान काय म्हणते 2 अंकी आपल्याला संयुक्त संख्या म्हणते. संयुक्त संख्या म्हणजे काय ज्याचे 2 पेक्षा जास्त अवयव पडतात त्याला काय म्हणतो आपण संयुक्त संख्या म्हणतो. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या म्हणून आपण 12 येणार, कारण की 12 ला 2 ने भाग जाते, 12 ला 3 ने भाग जाते, 12 ला 4 ने भाग जाते, 12 ला 12 ने भाग जाते. म्हणजे 2 पेक्षा जास्त अवयव पडून आले म्हणून सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या कोणती येणार 12 येणार. प्रश्न क्रमांक 10 बेरजेचा प्रश्न आहे, भागाकाराचा प्रश्न आहे. पहा 4.18 भागेला 0.418 अधिक 52.7 भागेला 5.27. आता पहिले भागाकार होणार म्हणजेच 4.18 भागेला 0.418 418 अधिक 52.7 भागेला 5.27. आता आपण याच्यातला पॉईंट काढू. पहा खाली किती घरांतर पॉईंट आहे 3, वरती किती आहे 2. मग पहा असं समजा पहिले पॉईंटातनी 418 आपण इथं लिहून घेतले अधिक 527 आपण लिहून घेतले. खाली 3 घरांतर पॉईंट आहे तर वरतं काय येणार 1 वर 3 0. ठीक आहे. वरतं 2 घरांतर पॉईंट आहे तर खाली येणार 1 वर 2 0. आता इथे तसंच. ठीक आहे, इथे तसंच होणार गुणाकार. वरतं 1 घरांतर पॉईंट आहे तर खाली 1 वर 1 0, खाली 2 घरांतर वरतं 1 वर 2 0. मग हा 0 0 कटला, 418 कटली इथं किती आले 10. मग हा 0 कटला, हे कटले म्हणजे किती आले 10. 10 किती होणार आपल्याजवळ 20 होऊन आले. म्हणून पर्याय क्रमांक 1 20. प्रश्न क्रमांक 11 7 संख्यांची सरासरी 70 आहे म्हणजे 7 7 49. त्यानंतर त्यापैकी 4 संख्यांची सरासरी
50.5 आहे. मग 50 जर का गुणतो म्हटलं तर 5 20 म्हणजे किती झाले 200 अधिक कोणत्याही संख्येला जर का 0.5 ने गुणलं त्याची अर्धी होत असते म्हणजे इथे किती होणार 2 म्हणजे होणार 202 तर तीन संख्यांची सरासरी किती मग त्याची वजाबाकी करू 490 वजा 202 मग 10 मधून 2 गेले किती उरते आपल्याला 8 इथं आला 1 9 मधून 1 गेला 8 इथं किती आले 288 मग तीन संख्यांची सरासरी म्हणजे येईल 3 न भागा म्हणून 288 भागेला 3 3 9 27 ठीक आहे 3 9 किती होणार 27 उरला एक 3 सक 18 म्हणजे किती झाली इथं 96 बरोबर काय 4 5 20 नोट दे 96 म्हणजे पर्याय क्रमांक 2 किती येणार 96 त्यानंतर म्हणते 30 ते 50 दरम्यान असलेल्या सगळ्या अविभाज्य संख्यांची सरासरी किती 30 ते 50च्या दरम्यानच्या अविभाज्य संख्या म्हणजेच मूळ संख्या म्हणजे इथं 31 येणार 31 नंतर मूळ संख्या कोणती येणार आपल्याला 31 32 नाही 33 नाही 34 नाही 35 नाही 36 नाही 37 त्यानंतर येणार 41 त्यानंतर आपल्याला 43 44 नाही 45 नाही 46 नाही त्यानंतर येणार 47 49 नाही 50 नाही याची सरासरी म्हणते 1 2 3 4 5 म्हणजे काय येणार भागेला 5 मग याचा बेरीज करू 7 आणि 3 10 11 12 12 आणि 7 19 9 हातचा आला 1 4 आणि 4 8 4 3 12 12 आणि 4 16 16 आणि 3 19 म्हणजे 199 भागेला 5 5 3 15 उरले आपल्याजवळ 4 5 9 45 उरले किती आपल्याजवळ पुन्हा 4 5 48 म्हणजे 39.8 पर्याय क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 13 15 इंच गुणेला 20 इंच गुणेला 25 इंच मापाच्या खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेल्या एकूण किती घनाकृती ठोकळे मावणार पहा एकूण ठोकळे मग याचं सूत्र लक्षात ठेवा एकूण ठोकळे बरोबर खोक्यांचे घनफळ भागेला एका ठोकळ्याचे घनफळ मग आता खोक्यांचे तुकडे म्हणजे किती आपल्याजवळ 15 गुणिला 20 गुणिला 25 आता एका ठोकळ्याचे घनफळ म्हणजेच याचा मसावी काढला लागेल 15 25 चा मसावी किती होते 5 म्हणून काय होणार गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5 घनफळ म्हणजे 3 वेळा मग इथं 5 त्रिक 15 5 चोक 20 5 5 25 4 त्रिक 12 12 पंच 60 म्हणजेच एकूण किती ठोकळे मावतील 60 ठोकळे मावतील पर्याय क्रमांक 4 त्यानंतर एक खुर्ची 3150 रुपयाला विकला नाही 350 रुपये तोटा झाला तर किती टक्के तोटा झाला आता विक्री किंमत पहा लक्ष द्या इथं विक्री किंमत किती आहे 3150 आहे ठीक आहे आणि तोटा किती रुपये होणार आपल्याला तोटा होणार 350 म्हणजे 350 रुपयाचा या ठिकाणी तोटा झाला म्हणजेच खरेदी किंमत काय होणार विक्री किंमत प्लस तोटा म्हणजे बेरीज जर करतो म्हटलं तर 0 5 आणि 10 चे 0 आजचा लेख 3 4 आणि 1 5 म्हणजे 3500 रुपये खरेदी किंमत झाली म्हणजेच मग आता नफा किंवा तोटा हे खरेदी किंमतवर असते तर वरती लागते तोटा टक्के बाजू गुणिला 100 मग 350 ला खरेदी केला नफा तोटा किती झाला 350 रुपये म्हणजे 3500 वर 350 रुपये तर 100 वर किती 0 0 कटले 35 एक 35 म्हणजे किती टक्के तोटा झाला 10% तोटा झाला पर्याय क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 15 नेहा व ऋतू यांचे वय अनुक्रमे 4s3 आहे जर त्यांच्या वयाचा गुणाकार 108 आहे तर नेहाचे वय किती पहा इथं या ठिकाणी दोघ जण आहे नेहा आणि ऋतू यांचे वयाचं गुणोत्तर किती आहे 4x आणि हे किती आहे 3x यांचा गुणाकार म्हणते म्हणजे किती झाला 12x वर्ग आणि हा किती आहे म्हणते आपल्याला 108 4 त्रिक 12 आणि x गुणिले x म्हणजे x वर्ग होत असते म्हणून x वर्ग बरोबर 108 भागेला 12 12 9 108 म्हणजे x बरोबर किती भेटला आपल्याला 3 तर नेहाचं वय म्हणते मग नेहाचं वयाचं गुणोत्तर किती आहे 4x म्हणून 4 गुणिला 3 म्हणजे किती झालं नेहाचं वय 12 वर्ष पर्याय क्रमांक 2 16 तीन व्यक्तीचे वयाचे गुणोत्तर 4 या 7 या 9 आहे 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्ष होती त्यांचे सध्याचे वय किती पहा तीन व्यक्तीचे वयाचे गुणोत्तर किती आहे 4x 7x आणि 9x आहे इथं म्हणते 8 वर्षापूर्वी बेरीज 8 वर्षापूर्वी बेरीज किती दिलेली आपल्याला 56 वर्ष तिघायची मग तिघे जण 8 वर्षांनी वाढणार म्हणून 8 गुणिला 3 म्हणजे किती होणार 24 प्लस करा म्हणजे आपण आजचं वय म्हणू म्हणजे 6 4 10 चे 0 आजचा लेख 5 6 7 8 म्हणजे आजचं वय किती झालं 80 आणि आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आपले 4x 7x आणि 9x इथं पहा 9 आणि 7 किती झाले 16 आणि 4 किती झाले या ठिकाणी 20x बरोबर किती झाले आपल्याला 80 म्हणजे x बरोबर किती आला आपल्याजवळ 4 तर सध्या त्यांचे वय किती म्हणून 4 चौक 16
4 7 28 आणि 9 चौक 36 म्हणजे सध्या त्याचं वय आहे 16, 28 आणि 36. पर्याय प्रश्न क्रमांक 17 1382 ला पूर्ण वर्ग करण्यासाठी त्यातून वजा करावी लागणारी सर्वात लहान संख्या कोणती? मग पहा, आता येले आपल्याला भागाकार पद्धतीनं सोडवा लागते, तर अशा पद्धतीनं आपल्याला सोडवा लागणे. मग आता येले जर का सोडवतो म्हटलं तर सगळ्यात पहिले आपल्याला 2-2चे गट पाडून घ्यायचे. तर इथं पहा, इथं आपल्याला भागाकार द्यावा लागेल त्या संख्येसोबत, म्हणजे 4 चौक इथं किती होणार 16, म्हणजे इथं किती आले 16, परंतु एकामध्ये जास्त होणार, आपल्याला किती पाहिजे 13च पाहिजे. मग इथं काय होणार 3 त्रिक 9, इकडे करायची बेरीज 3 आणि 3 6, 13 मधून 9 गेले किती होते 4, मग हे खाली संख्या 10च्या तशी उतरून घ्यायची, ती गेले 2. मग इथं असा एक अंक ठेवा लागन की ज्याच्यासोबत गुणाकार करून याचा एवढा किंवा याच्यापेक्षा कमी आला पाहिजे. मग इथं आपण 7 ठेवतो म्हटलं तर 7नंच आपल्याला इथं गुणाकार करावा लागत असते. 7 साठी 49 9 हातचे आले 4, 7 सकम 42, 42 आणि 4 किती आले मग इथं 46. ठीक आहे, म्हणजे याच्यापेक्षा लहान झाला. मग आपण जास्त घेतला असता समजा 68, म्हणजे 8 गुणा लागला असतं तर 8 8 64 4, हातचे आले 6, 8 सकम 48, 48 आणि हे 6 म्हणजे किती झाले असते इथं 54, म्हणजे हे काय झाले असते 500 जास्त झाले असते. मग आपले कमी पाहिजे. मग आता याची वजाबाकी करायची, बेरीज किती 7 आणि 7 14 4, हातचा आले 1, 6 आणि 1 7. मग इथं 12 मधून 9 गेले किती होते 3, झालं 1, 8 मधून 7 गेले किती होते 1, म्हणजे किती होते 13. म्हणजे 1382 मधून जर का समजा आपण 13 वजा केलं तर आपली पूर्ण वर्ग संख्या भेट. क्रमांक 18 3000 रुपयाला एक वस्तू खरेदी केली व 1800 रुपयाला विकली, तोटा किती रुपये झाला? मग 3000 रुपयाला एक वस्तू खरेदी करून आलो आणि 1800 रुपयाला विकून आला, म्हणजे 3000 म्हणून 1800 रुपये गेले, म्हणजे किती रुपये तोटा झाला 1200 रुपये तोटा झाला. पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 19 चुकीची जोडी ओळखा म्हणते, म्हणजे 2.27च्या डोक्यावर आपल्याजवळ रेष आहे. मग आता पहा, आता ज्याच्या डोक्यावर रेष आहे म्हणजे जेवढ्या घरावर 12 आहे त्याच्याऐवजी 2 आपल्याला 9 घ्या लागते, म्हणजे 2.27 भागेला काय होणार या ठिकाणी 9, पहिले भागाकार जाते 9 त्रिक 27, 9 1 9 9 1 9, मग बेरीज 11 दुनी 22 आणि 22 आणि 3 25/11 येते. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. मग इथे किती 3.3 बरोबर किती होणार तर लक्ष द्या. मग आता याच्या डोक्यावर 12 आहे म्हणजेच काय होणार 3.3, ज्या अंकावर 12 त्याच्याऐवजी तेवढे 9 गेला म्हणजे 9 आला 3 1 3 3 त्रिक 9, म्हणजे 3 त्रिक 9 1 झाले 10/3. दुसरा पण पर्याय बरोबर आहे. तिसरा काय विचार करतो म्हटलं 4.45 बरोबर. मग पहा, आता 45च्या डोक्यावर रेष आहे म्हणजे 4 भागेला काय होणार 99, 9 1 9 1 9 5 45, 11 चौक 44, 44 5 किती झाले 49/11, 49/11 आहे का नाही, इथं 41/11 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला चुकलेला आहे. ठीक आहे, चौथा पाहून घ्या 6.6, 6च्या डोक्यावर 12 म्हणजे 6 भागेला 9, म्हणजे 3 त्रिक 3 दुनी 6 3 त्रिक 9, 7 त्रिक 18, 18 2 20/3, म्हणजे पर्याय क्रमांक 4 20/3. प्रश्न क्रमांक 20 3 3 4 5 6 9 आणि 15 या संख्यांनी निशेष भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची सरासरी किती? पहा, या सर्व संख्यांनी भाग गेला पाहिजे, 3 अंकी संख्या पाहिजे, तर दिलेल्या संख्येचा आपल्याला काय काढायला लागेल एलसीएम काढायला लागेल, आणि याचा एलसीएम किती येते 180 येते. मग सर्व 3 अंकी संख्या जर का म्हणतो म्हटलं तर आपल्याला मग 18चा पाढा मान लागेल. पहा, म्हणजे 18 1 18, 18 दुनी 36, 18 त्रिक 54, ठीक आहे, 18 चौक 72, ठीक आहे, 18 पंच 90, हे झाले आपल्याजवळ 900. त्यानंतर जर का अजून समोर जातो म्हटलं तर किती 108, म्हणजे हे होणार 4 अंक, म्हणजे हे घ्यायला लागणार नाही. मग पहा 3 अंकी मग आपल्याला 5 संख्या भेटल्या 180, 360, 540, 720 आणि 900. प्रत्येकात फरक एकच 180चा आहे, म्हणून सरासरी पाहिजे, म्हणून दोन्हीकडच्या कटल्या, म्हणजे सरासरी किती 540. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 15 सेकंदात एक गाडी 300 मीटर जाते, ताशी वेग किती? मग पहा 300 मीटर म्हणजे यस बरोबर आपला वेग बरोबर एल बरोबर यस गुणिले काय होत असते टी. लांबी किती आहे 300 मीटर आहे. ठीक आहे, वेग आपल्याला माहित नाही, वेग हा जसच्या तसा लिहू आपण यस गुणिलाच. ठीक आहे, म्हणजे इथं काय करू आपण 36/10 गुणिला 15. ठीक आहे, मग 5 दुनी 10, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 3 जर गेले भागलं तर 18, मग इथं 3 कटले झाले 100. ठीक आहे, मग आता आपल्याला काय पाहिजे ताशी वेग पाहिजे. मग ताशी वेग जर काढायचा असेल नाही मीटर पर सेकंदात 1 मिनिट, म्हणजे लांबी बरोबर यस गुणिला टी, लांबी आपल्याजवळ 300, वेग आपल्याला माहित नाही, म्हणजे काय होणार इथं 10/36 गुणिले काय होणार या ठिकाणी 15, तर हे झाले 15 आणि 10 म्हणजे 150 गुणिले 2 हे झाले 2, आणि 36 गुणिले 2 म्हणजे किती झाले 72, म्हणजे 72 किलोमीटर प्रति तास काय होणार वेग होणार. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 22 पाण्याची टाकी एका नळाने 14 तासात भरते,
म्हणजे जे काही पाण्याची टाकी असेल ते एका नळाने किती तास भरते, 14 तासात भरते. म्हणजे एकूण वेळ आपल्याला खाली लागते. त्यापैकी 7च तास चालला म्हणजे 14 पैकी 7च तास चालला तर किती टक्के भाग शिल्लक आहे? म्हणजे 14 पैकी 7 चालला म्हणजे 14 पैकी 7 शिल्लक आहे. 7 दुनी 14, 2 100 भागले किती येणार? 50% भाग शिल्लक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 23, पूरक कोणाच्या जोडीचे माप असते? पूरक कोणाच्या जोडीचे माप किती असते? 180 अंशाचे असते, माहित पाहिजे. एका आयताच्या बाजू एकमेकांशी 8 यास 9 या प्रमाणात आहे. मग पहा, आयताची बाजू समजा आपण आयत काढलं, 8 यास 9 आहे, तर मग सहजच आहे, जे कमी असणार ते रुंदी असणार, जे जास्त असणार ते लांबी असणार. म्हणजे 8 यास 9 याची परिमिती 102 आहे. म्हणजे या सगळ्याची जी बाउंड्री आहे, जे सगळा धुरा आहे तो किती आहे? म्हणते 102च आहे. म्हणजे हे 9 आहे, हे 9 आहे, हे 9 आहे, तर हे 8 आहे, तर ही 8 आहे. 9 दुनी किती झाले? 18. 18 किती झाले? 16. याची बेरीज जर का करतो म्हटलं तर 8 आणि 6 14शी 4 हातचा लेख म्हणजे किती झाले? 34. 34 भागेला आपला 102 भागेला 34. 4 त्रिक 12 म्हणजे भागाकार किती आला? 3. तर काय म्हणते लांबी किती? मग लांबीने जर का आपण गुणाकार करतो म्हटलं 9 गुणिला 3 म्हणजे लांबी किती येणार? 27. रुंदी म्हटलं सर 8 गुणिला 3 म्हणजे किती आलं असतं? 24. पर्याय क्रमांक 4 27 काय? क्रमांक 25, 20 मीटर आणि 15 मीटर कर्ण असलेल्या समभुजाचे क्षेत्रफळ किती? मग पहा, आता इथं सूत्र येते समभुज चौरसाचे क्षेत्रफळ. समभुज चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला दोन्ही कर्णाचा गुणाकार. ठीक आहे. मग 1/2 गुणिला कर्ण दिलेले आपले 20 आणि 15. 2 दिले वागतो म्हटलं 10 म्हणजे किती झाले? 150 म्हणजे 150 मीटरचा वर्ग येणार क्षेत्रफळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 आपल्याला दिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 26 तर 15, 4, 19, 23, 42 आणि प्रश्नार्थक चिन्ह. मग पहा, इथे काय झालेलं आहे? प्रत्येक संख्या पुढची जुळली. म्हणजे 15 अधिक 4 किती? 19. 19 आणि 4 23. 19 आणि 23 किती? 42. आणि 42 आणि 23 3 2 5, 4 आणि 2 6 म्हणजे किती? 65. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 मध्ये आपल्याला दिलेला आहे 1, 27, 125. त्यानंतर दिलेलं आहे 343. तर पुढे काय येणार? 1 म्हणजे 1चा घन, 27 म्हणजे या ठिकाणी 3चा घन, त्यानंतर 5चा घन, त्यानंतर 7चा घन. तर विषम क्रमांकात विषम संख्याचा घन मग काय येणार? 9चा घन किती येणार? 729. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 दिलेला आपल्याला 81 यास 82 62 यास किती? मग पहा, 8 आणि किती मिळाले? 9. 9चा वर्ग 81 प्लस 1 82. मग इथं 6 आणि 2 किती मिळाले? 8. 8चा वर्ग 64 प्लस 1 म्हणजे किती झाले? इथं 65. मग पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30 सी 15 एफ 48 एच त्यानंतर जी 63 आय. तर पुढचा प्रश्न विचारला. मग पहा, इथं सीचा क्रमांक किती? 3, ईचा क्रमांक येते 5, 3 5 15 बरोबर आहे. एफ येते 8, एच येते आपलं एफ येते 6, एच येते 8 म्हणजे 8 6 48. त्यानंतर येते जी येते 7 आणि आय येते 9 म्हणजे 9 7 किती? 63. म्हणजे पहा 3 6. ठीक आहे. 3 आणि 3 6, 5 आणि 2 7. पुढे जर का आपण विचार करतो म्हटलं तर इथं काय दिलेलं? जे यल 120. जे किती आपल्याजवळ? 10. यल किती? 12. 12 गुणिले 10 म्हणजे किती? 120. म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 मराठवाडा आपल्याला असं दिलेलं आहे. मराठवाडा म्हणजेच काय दिलेलं आपल्याला? औरंगाबाद. ठीक आहे. तर विदर्भ म्हणजे काय? तर विदर्भ म्हणजे काय? तर विदर्भ म्हणजे बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, अकोला. मग पहा, मराठवाड्यातला प्रशासकीय विभागातला जे मुख्य ठिकाण आहे ते औरंगाबाद येते. तसंच मग विदर्भ या प्रशासकीय विभागातलं मुख्य ठिकाण कोणतं येते? नागपूर येते. मग पर्याय क्रमांक काय येणार? 2 नागपूर येणार. त्यानंतर ते जर इंग्रजी वर्ण मालिकेत विरुद्ध क्रमाने लिहिल्या डावीकडून 16व्या अक्षराच्या डावीकडे 5वे अक्षर कोणते? पहा, आता तुम्ही याच्यात एबीसीडी लिहून वेळ गमावणार, त्याच्यापेक्षा लक्ष द्यावा. जर तुम्हाला अल्फाबेट पाठ आहे तर काय म्हणते आपल्याला? डावीकडून. तर डावीकडून किती म्हणते? डावीकडून 16वे अक्षर इथं लिहून टाकले. तर डावीकडून 16वे अक्षर, तर डावीकडे किती अक्षर म्हणते? 5वे. मग बाजू जर की सारखी असेल त्याची बेरीज करायची. 16 आणि 5 किती होत असते? इथं या ठिकाणी 21. ठीक आहे. 16 आणि 5 21व्या क्रमांकावर कोण येते? यू येते. परंतु इंग्रजी वर्णमाला कशी लिहिली? विरुद्ध लिहिली. म्हणून इथं यू 21वा क्रमांक यू. यूच्या विरुद्ध कोण येणार? एफ. म्हणून याचा विरुद्ध क्रमांक कोणता येणार? एफ. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे पीईएन बरोबर दिलेला आहे 27. त्यानंतर WALL म्हणजे काय दिलेलं आहे? 64. तर MONEY म्हणजेच काय? बा इथं 3 अंक दिसणार आहे. 3चा घन, 4 अंक 4चा घन, 5 अंक 5चा घन म्हणजे किती? 125. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपले चौकोनात कशी चौकोनाकृती दिलेली आहे, आपली संख्या ओळखायची आहे.
इथं 12 14 आणि आहे 336. त्याचप्रमाणे जर आपल्याला मधातली संख्या दिलेली आहे 18 20 720 तर 19 10 इथं प्रश्नाचं चिन्ह. मग आता इथं या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या दोघांची काय केली बेरीज 14 आणि 12. 14 आणि नाही याचा गुणाकार केलेला, काय केला गुणाकार 12 आणि 14, 12 आणि 14 याचा गुणाकार हे दुप्पट. 14 दुनी 28 ची 8 8 आले 2, 14 1 14 15 16 म्हणजे 168 आणि याची काय केली दुप्पट म्हणजे आपण 2 वेळा बेरीज करू. 8 आणि 16 ची 7 चा 1 6 12 1 13 7 चा 1 म्हणजे काय झालं 336. मग या ठिकाणी तसंच बेरीज दुप्पट मग याची काय झालं गुणाकार म्हणजे 90 गुणिले 10 म्हणजे किती 190. 190 ची दुप्पट 19 किती 38 म्हणजे 380. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 विमान जहाज रेल्वे. विमान जहाज रेल्वे अशा आपल्याला दिलेलं आहे आणि खाली आपल्याला वेन आकृत्या ओळखायच्या आहे. तर विमान जहाज रेल्वे पुढीलपैकी कोणती आकृती दर्शवणार असं त्याचं म्हणणं आहे. मग पहा विमान जहाज रेल्वे, पहा विमान हे हवेत उडते, जहाज हे पाण्यात असते, रेल्वे जमिनीवर असते, म्हणजे तिन्ही घटक वेगळे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 2 विमान जहाज आणि रेल्वे. प्रश्न क्रमांक 37 आपल्याला काय दिलेला आहे चौकोनाची संख्या दिलेली आहे. चौकोन इथं अशा चौकोन दिलेला आहे. मग पहा असे 4 आहे, असे उभे 2 आहे. मग इथं क्रम द्यायचा 1 2 3 4. मग आता क्रमागत नैसर्गिक संख्येची बेरीज पहा 4 आणि 1 5 5 आणि 5 10 झाले आणि इथं 1 आणि 1 किती झाले 2 किती झाले 3 आणि याचा गुणाकार 3 10 30 म्हणजे चौकोन किती आले या ठिकाणी 30 आले. त्यानंतर मुलांच्या एका रांगेत मंगल दोन्ही बाजूकडून 21वा आहे तर एकूण मुलं किती. आता दोन्ही बाजूकडून 21वा आहे तर मग इथं 21 अधिक 21 म्हणजे किती झाले 42. मंगलने समजा ह्याही बाजूत मोजलं हे बाजूत मोजलं म्हणजे काय करायचे वजा म्हणजे किती होणार 41. पर्याय क्रमांक 1 41. एका रांगेत ए चा क्रमांक उजवीकडून 7वा आहे आणि बी चा क्रमांक डावीकडून 13वा आहे. जेव्हा ते दोघे आपली जागा आपापसात बदलतात तर ए चा उजवीकडून 16व्या क्रमांकावर होतो तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती. पहा एकदम सोपी आहे. ए चा क्रमांक काय म्हणते उजवीकडून 7वा. जर समजा उजवीकडून जर का विचार करतो म्हटलं तर ए हा 7व्या क्रमांकावर आहे आणि बी जो आहे तो डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे 13व्या क्रमांकावर आहे. जेव्हा दोघे आपली जागा आपापसात बदलतात म्हणजे ए हा बीच्या जागेवर आला म्हणजे इथं ए आला आणि बी हा एच्या जागेवर आला. जेव्हा दोघे आपली जागा आपापसात बदलतात तर ए चा हा उजवीकडून 16वा क्रमांक होतो. मग ए चा हा उजवीकडून कितवा क्रमांक होणार 16. पहिले कितवा होता 7वा. मग आता किती झाला 16वा झाला म्हणजे किती व्यक्ती वाढल्या 7 झाले 8 9 10 11 12 13 14 15 आणि 1 16 म्हणजे म्हणतात किती व्यक्ती वाढले 1 2 3 4 5 6 7 8 म्हणतात व्यक्ती किती वाढले 8. तर एकूण व्यक्ती किती म्हणते मग आता एकूण व्यक्ती मोज ना. मग पहा इथं 13 व्यक्ती होते आणि 7 होते. 13 आणि 7 किती झाले आपल्या जोड 20 आणि म्हणतात 8 वाढले म्हणजे 20 आणि 8 किती झाले 28 म्हणजे एकूण व्यक्ती किती 28. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40 7 ते 8 च्या दरम्यान तास काटा मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध किती वाजता येईल. पहा आता तुम्ही सूत्रानं सोडवता तुम्ही सोडवा काहीच म्हणणं नाही आहे पण एक ट्रिक सांगतो जबरदस्त पाहून घ्या. 7 ते 8 म्हटलं तर 12 1 2 1 2 3 3 नंतर 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11. समजा आपण या ठिकाणी घड्याळ काढली तर 7 ते 8 म्हणते तर 7 ते 8 म्हणते याच्यातला पहिला तास कोणता आहे 7. तर 7 वाजून द्या आपण 7 वाजवले ठीक आहे आपण 7 वाजले. परंतु एकमेकाच्या विरुद्ध म्हणते तर तास काटा तसा तसा ठेवायचा मिनिट काटायला 7च्या विरुद्ध घेऊन जायचं म्हणजे मिनिट काटा 7च्या विरुद्ध गेला किती गेला इथं 1 वर आला म्हणजे इथून परत आले किती मिनिटं लागले 5 मिनिटं. तर नेहमी लक्षात ठेवायचं मिनिटं गुणिले 12/11. मग आता किती मिनिटं चालला 5 गुणिले 12/11 12 पंचे 60 भागिले 11 म्हणजे 5.5/11. हे तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगितलं. तर घड्याळ हा असा टॉपिक आहे का तुम्हाला पेनही उचलायचं काम नाही एवढं शॉर्टकट आहे घड्याळामध्ये ठीक आहे. मग हे काय झाले 5.5/11 मिनिटं किती वाजून तर 7 वाजून म्हणून आपलं उत्तर काय येणार 7 वाजून 5.5/11 मिनिटं. सूत्रानं जर का सोडतो म्हटलं तर कमीत कमी 1-1.5 मिनिटं पाहिजे म्हणून एकदम शॉर्टकट आहे तुम्हाला सांगून दिलं. प्रश्न क्रमांक 41 महेश हा जान्हवीचा पती आहे. ठीक आहे समजा आपण महेश हा कोणाचा पती आहे म्हणते जान्हवी. ठीक आहे महेश हा जान्हवीचा काय म्हणते पती आहे म्हणजे इथं काय केलं आपण प्लस महेश हा जान्हवीचा पती आहे आणि भारतीचा भाऊ आणि भारतीचा कोण आहे म्हणते भाऊ. भारती जे आहे भारतीचा कोण आहे हा भाऊ आहे आणि हा महेश हा जान्हवीचा काय पती आहे. ठीक आहे. रंजना भारतीची आई आहे. भारतीची आई कोण आहे भारतीची जी आई आहे हे कोण आहे रंजना आहे म्हणजे काय होणार आई आणि काय येणार मायनस आई आहे. तर रंजना आणि जान्हवी यांचे नाते काय तर हा झाला भाऊ भावाची बायको म्हणजे म्हणण्याचा अर्थ हिची कोण झाली वहिनी आणि समजा भाऊ आपला जे भारती आहे भारतीची आई रंजना मग हिचा हा भाऊ आहे महेश म्हणजे म्हणण्याचा अर्थ महेशची आई सुद्धा रंजना
आणि महेशचा आपला रंजनाचा मुलगा कोण महेश आणि मुलाची बायको म्हणजेच रंजनाची कोण झाली सून आणि जान्हवीची रंजना कोण झाली मग सासू. नातं काय येणार सून आणि सासू. प्रश्न क्रमांक 42 जानेवारी महिन्यात 3 तारखेला बुधवार आल्यास त्याच महिन्यात 25 तारखेला कोणता वार येणार. सहज गोष्ट आहे 3 तारखेचा बुधवार आहे म्हणजे 25 वजा 3. ठीक आहे जर आपण करतो म्हटलं तर कोणता वार येणार तर 25 तारखेला 25 3 केले किती उरते आपल्याला 21. ठीक आहे किती उरते 22. जर का भागतो म्हटलं तर प्रत्येक 7 दिवसांनी तोच दिवस येते म्हणजे 7 1 7 7 त्रिक 21 उरला किती फक्त 1. मग बुधवारच्या समोर एक दिवस जर गेलो म्हटलं आपल्याला काय येणार गुरुवार म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 43 जर एका 7 ऐवजी 4 दिवसाचा आठवडा ठरला तर फेब्रुवारी महिना 2011. आता फेब्रुवारी महिना 2011 म्हणजे तारीख किती म्हणली 28ची. 7 ऐवजी आपला 7 ऐवजी आठवडा कितीचा होता 4चाच होता. ठीक आहे तर मग आपण जर काही जर भागतो म्हटलं तर किती आठवडे पडणार मग 4 न भागून द्या 4 7 28 म्हणजे आठवडे किती पडणार 7 आठवडे पर्याय क्रमांक 3. 44 ई हा एचा मुलगा आहे. ई जो आहे तो एचा मुलगा आहे म्हणजे आपण इथे या ठिकाणी प्लस लिहिला. त्यानंतर डी हा बीचा भाऊ आहे. डी हा बीचा भाऊ इथं डी बी कुठे दिलं नाही मग वेगळं लिहू. डी हा बीचा भाऊ आहे म्हणजे काय लिहू आपण प्लस डी हा बीचा भाऊ आहे. डी हा बीचा भाऊ आहे. ई हा सीशी विवाहित आहे. ई हा सीशी विवाहित आहे म्हणजेच ईचं आणि सीचं काय झालेलं लग्न झालं हा पुरुष आहे म्हणजे हा राहणार महिला राहणार म्हणजे हे होणार पती पत्नी हे होणार पती आणि हे होणार पत्नी. ठीक आहे. सी ही बी ची मुलगी आहे म्हणते. सी ही बी ची मुलगी आहे. बी ची मुलगी म्हणजेच बी ची मुलगी म्हणजे बी सी कोण जाणार आपलं सी ही बी ची मुलगी आहे म्हणजे इथं येणार समजा बी आणि इथं काय येणार समजा डी. हा कोण झाला याचा भाऊ झाला आणि बी ची मुलगी आहे म्हणजे काय येणार या ठिकाणी हे काय होणार मग समजा आई होणार. ठीक आहे आई होणार. तर डी चे ईशी नाते काय तर डी चे ईशी नाते काय मग डी चे ईशी नाते काय म्हणजेच डी कोण लागणार म्हणजे झाली आपली बायकोची आई आणि हा काय झाला भाऊ म्हणजेच या ठिकाणी समजा बायकोच्या आईचा भाऊ म्हणजेच इथं काय लागून आला एक मिनिट. ई हा एचा मुलगा आहे. ई हा एचा मुलगा आहे. ठीक आहे. डी हा बीचा भाऊ आहे. डी जो आहे तो बीचा भाऊ आहे. भाऊ बीचा भाऊ आहे. डी भाऊ आहे. ई हा सीशी विवाहित आहे. ई हा सीशी विवाहित आहे. सी ही बी ची मुलगी आहे. बी ची मुलगी कोण आहे सी ही. तर डी चे ईशी नाते काय म्हणजे हा झाला आई म्हणजे याची झाली सासू. सासूचा भाऊ म्हणजेच हा काय झाला सासूकडूनचा भाऊ झाला म्हणजेच काय लागून आलं इथं सासू आणि हा भाऊ म्हणजेच आता इले काय म्हणते सासूले काय म्हणते इंग्लिशमध्ये मदर इन लॉ. मग आता म्हणजेच म्हणण्याचा अर्थ सासूचा भाऊ म्हणजेच काय होणार या ठिकाणी प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 4 काय होणार ब्रदर इन लॉ म्हणजेच सासूचा भाऊ म्हणजे काय लागते ब्रदर इन लॉ लागते. त्यानंतर एक प्रश्न क्रमांक 5 एक भल्या मोठ्या पेटीत 13 पेट्या आहेत. एक पेटी आहे. ठीक आहे एका पेटीत किती पेट्या आहे म्हणते 13 पेट्या आहेत व त्या 13 पेटीत प्रत्येकी 113 छोट्या पेट्या आहे व 13 पेटीत 113 छोट्या पेट्या आहे म्हणजे काय करावं लागेल याचा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे तर एकूण पेट्या किती जर का आपण याचा गुणाकार करतो म्हटलं तर इथं 13 गुणिला 113 इथं 3 त्रिक 9. ठीक आहे. एका भल्या मोठ्या पेटीत 13 एक पेटी आहे याच्यात किती पेट्या 13 आणि त्यात 13 पेटीतील प्रत्येक पेटीत 113 म्हणजे जे 113 गुणाकार 3 त्रिक 9 3 1 3 3 1 3 हे 3 1 3 1 1 मग याची बेरीज 9 3 आणि 3 6 4 म्हणजे 1469. ठीक आहे 1469 प्लस हा 1 म्हणजे किती झालं 1470 आपल्याला किती झालं ह्या 1470 आणि ह्या 13 पेट्या जे समजा एकाच एक होता अजून त्याचे जर का जोडतो मला किती मग इथं 1483 म्हणजे पर्याय क्रमांक 2. खालील अंक मालेत असे किती 7 आहे ज्याच्या डाव्या बाजूने विषम आहेत परंतु उजव्या बाजूने समांक नाही. पहा अंक दिलेले आहेत 4 6 4 5 7 9 2 8 7 3 7 3 6 1 7 4. ठीक आहे अंक मालेत असे किती 7 आहे ज्याच्या डाव्या बाजूने विषम अंक आहे. पहिले तर 7 म्हणजे 7 7 7 डाव्या बाजूने विषम अंक आहे. ठीक आहे डाव्या बाजूने इथेही विषम अंक इथं नाही आहे हे सोडून द्या. डाव्या बाजूने इथेही विषम अंक आहे डाव्या बाजूने इथेही विषम अंक आहे. त्यानंतर काय म्हणते परंतु उजव्या बाजूने सम अंक नाही. इथं सम आहे का नाही म्हणजे एक वेळा
इथं डाव्या बाजूनं तर इथं हे सोडून द्या, विषम आहे पण इथं सम आहे का नाही, इथंही विषम आहे पण इथं सम म्हणजे हा अंतर म्हणजे किती वेळा येणार, 2 वेळा पर्याय क्रमांक 2. विसंगत घटक ओळखा. रेखागणित, दुसरं त्रिकोणमिती, त्यानंतर येणार गणित, त्यानंतर येणार बीजगणित. तर पहा, रेखागणित, त्रिकोणमिती, बीजगणित हे सगळे कसे आहे, गणिताचे प्रकार आहे. गणित हा मुख्य प्रकार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय येणार, विसंगत घटक येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 डॅश बी सी एक्स वाय ए बी सी डॅश वाय ए डॅश सी एक्स वाय प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. मग आता आपल्याला पर्याय क्रमांक समजा इथं ए एक्स बी जुळते, मग समजा आपण या ठिकाणी ए लिहिला, या ठिकाणी समजा आपण एक्स लिहिला, या ठिकाणी बी लिहिला, मग ए बी सी एक्स वाय ए बी सी एक्स वाय. ठीक आहे. मग काय येणार, ए बी सी पुन्हा एक्स वाय, ए बी सी एक्स वाय, म्हणजे असा इथं क्रम चाललेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 50 आकृती दिले 3, 8, 5 इथे किती झाले 120. ठीक आहे. आता 8 पंचे 40 आणि 4 त्रिक 12 120 होऊ शकते. त्यानंतर मग अजून पुन्हा इथे किती दिले आपल्याजवळ 9, 10 आणि 5 म्हणजे 5 10 50, 9 5 45 म्हणजे 450. मग इथे सुद्धा मग आपल्याला इथे किती दिले 10, 8 आणि 4 म्हणजे 8 चौक 32, 32 10 म्हणजे किती 320. पर्याय क्रमांक 3 320.